चला करा सामन्याला सुरुवात. पंच आमचे विलास भोईर, प्रशांत भोईर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पंचाची भूमिका पाहतायत. या ठिकाणी आपण लाईव्ह पाहताय. एसटीसी लाईव्हच्या माध्यमातून सर्व स्पर्धा कव्हर केली जाते. या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी दोन कॅमेरामॅन सुद्धा आमचे सज्ज आहेत. किरण बरोरा, धीरज बरोरा. रखरखत्या उन्हामध्ये या उन्हामध्ये बसून सुद्धा या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करतायत. खूप त्यांचं मेहनत. जाऊया पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट, 6 टू गो. पहिला चेंडू हा पिच वरती पडला. त्या ठिकाणी या चेंडूला भापलं, ओळखलं आणि मात्र पॉइंटच्या डोक्यावरून धिडकावून दिला. चेंडू निघालाय सीमारेषेचा वेध घेत. बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, चौकार. डीजे मिस्टर अमोल जोशी. पहिला चेंडू भापलं, ओळखलं, सुंदर फटका, नजाकत भरा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. बॅकफुटला गेले, पंच केलाय, पॉवर पंच, पॉवर हिटर या ठिकाणी जनरेट झालाय. बॅक टू बॅक चे सलग त्याच दिशेला बॅकवर्ड पॉइंटचा एरिया कव्हर करा. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, दर्जेदार चौकार. प्रवीणजी विषय फॉरेस्टर आहेत, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा लाभल्यात बेडीसगाव संघाला. लाईव्ह स्पर्धा पाहतायत आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय प्रवीणजी विषय साहेब, आपलं सुद्धा आभार. नजाकत, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं प्रदान करतो हा फलंदाज दीपक. या ठिकाणी त्या फटक्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईल मध्ये आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्यांनी, चेंडूला स्टॉप केलंय. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. 3 चेंडू 8 धावा या ठिकाणी धावफलक पाहतोय. सुंदर कमबॅक रुपेश. एक बॉलिंग सुसज्ज सर्व मिश्रण असलेला हा गोलंदाज परफेक्ट पॅकेज आहे. चिरवली संघाकडून जर पाहिलं तर या ठिकाणी अष्टपैलू खेळाडूची कामगिरी त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिली आहे. स्वतः या देशासाठी देशाला कर्तव्याची जबाबदारी सांभाळणारा हा गोलंदाज. मोठा फटका आलाय, थोडासा फटका फसलाय. ऑन साइडला फ्लिक केलाय, चेंडू येतोय दूरवरनं, कव्हर करतोय क्षेत्ररक्षक प्रवीण याने सुंदर या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय. 2 धावा निश्चितच प्राप्त झाल्या. 2 धावेने धावफलक खालील, डुलेल, नाचेल, गायल, आनंदाने मौज मस्ती करेल. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचतोय. सॉरी, चुकीची दुरुस्ती. या ठिकाणी एकच धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या इकडे पुढे सरसवते. धावसंख्या 9 वरती. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. सरळ हाताने जेव्हा बॅटने धावा येत नाही त्यावेळेस असे फटके खेळले जातात. इथे मात्र फटका फसतोय. राहुल पहिला चेंडू खेळण्यासाठी आला होता स्ट्राईक वरती, मात्र सुंदर चेंडू टाकलाय रुपेशने. या ठिकाणी हा चेंडू निर्धाव चेंडू टाकून या ठिकाणी षटकाला दिले समाप्ती. संघाची धावसंख्या जर पाहिली धावफलकीवरती बघितलं तर 9 धावा धावफलकीवरती लागलेल्या आहेत. विदाऊट लॉस या ठिकाणी चांगला खेळ खेळतात दोन्ही दीपक आणि राहुल. मात्र त्यांना चांगलं थांबून ठेवलं, रोखून ठेवलं. पहिल्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅकचे 2 चौकार आले. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. कमबॅक कसं करावं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांना कसा आकुंचन लावावा हे रुपेशने या ठिकाणी सुंदररित्या त्याचं उदाहरण दिलेलं आहे. नवीन गोलंदाज येतोय SK. या ठिकाणी अनुभवाची शिदोरी आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्याकडे भरपूर ठासून अनुभव भरलेला आहे. तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या दिवसाचा विचार केला तर SK ने चांगली कामगिरी केली होती. या ठिकाणी 47 धावांची पारी खेळून एक मिडन ओव्हर आणि 2 विकेट त्यामध्ये प्राप्त केला होता. असा हा गोलंदाज अष्टपैलू पूर्ण पॅकेज आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण पॅक टीम दिसते आज चिरवली संघ. जातात राईट हँड ओव्हर द विकेट, 6 टू गो. लेट्स प्ले. स्ट्राइकिंग वरती दीपक वाट पाहतो या चेंडूची.
हो हो हो, पाय पकडले होते मात्र दर्शन दिलाय दीपकने, चेंडू धिरकावून दिलाय. एक टप्पा घेऊन चेंडू निघतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, 4 दर्जेदार चौकार. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बघा फुलर लेनचा चेंडू होता, या ठिकाणी थोडस दडपणी टाकण्याचा प्रयत्न होता एसकेचा, मात्र या ठिकाणी धिडकावून लागला. दडपणावरती जो थांबेल रोकेल तो दीपक नाव कसला, कारण दीपक असा फलंदाज आहे, संयमी फलंदाज आहे, त्याच्या आवाक्यात भेटला तर तो दिमाक्यात मोठे फटके खेळत असो. इथे मात्र बघा चांगला कमबॅक केलाय, इनसाइड एज बॅटची पाहायला मिळते. यष्टीरक्षकाने त्या ठिकाणी मात्र केली नाही चुकी, अजितने टिपलाय हा झेल आणि संपलाय दीपकचा खेळ. पारी येथे संपुष्टात. थोडंसं हताश आणि निराशजनक चालला असेल, माइंडसेटमध्ये त्याच्या दीपकचा विचार केला तर थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं म्हणजे षटकाराची अपेक्षा नव्हती, मात्र डाऊन द ग्राउंड फटकेमध्ये तो धाबा कन्वर्ट करत होता. इथे मात्र त्याला स्टॉप केलं एसकेने, पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. झटका क्रमांक 1 बेडीसगाव संघाला, गडीबाद. नवीन फलंदाज झालाय कॅन्डी, या ठिकाणी जबाबदारी असेल कॅन्डीवरती. सलामीचा फलंदाज ज्या वेळेस या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल, त्यावेळेस वन डाऊनचा खेळाडू ज्यावेळेस येतो मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावरती मोठी जबाबदारी असते, ती अंगाखांद्यावरती पेलवण्याची त्याच्या क्षमता असते, म्हणून त्याला ते वन डाऊन साठी पाठवलेला असतो. आणि इथे मात्र कॅन्डी आहे माय फेवरेट पर्सन, ते मात्र अंदाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, चांगला कमबॅक या ठिकाणी एसकेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती दर्जेदार स्ट्रोक आला होता, त्याच्यावरती प्रति हल्ला म्हणून प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी दोन्ही चेंडू जर पाहिले तर सुंदर चेंडू वुडलँडवरती पडतायत, उसळी प्राप्त होते. या ठिकाणी या आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न कॅन्डीचा असं फुल ठरलाय. हो हो, यावेळेस मात्र रडारमध्ये घेतलाय मिड विकेट क्षेत्र आणि चेंडू निघून दिलाय, फेकून दिलाय, जातोय. समालोचक खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा येतोय कॅन्डीच्या बॅट मधनं. A1 ब्रँडचा एकविरा चषक, आकर्षक षटकार. सुंदर चेंडू आणि सुंदर फटका. या ठिकाणी पुन्हा एकदा पाय पकडण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू टाकण्याचा मनसुबा एसकेचा होता, मात्र हा मनसुबा भिडकावून लावलाय कॅन्डीने. नवात कॅन्डी आहे आणि दिसायला सुद्धा कॅन्डी सारखा आहे. फटका फसला, बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. शॉर्ट पाईनला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र कॅन्डीची पारी येते संपुष्टात, कारण टिपलाय झेल, संपलाय कॅन्डीचा खेळ. गडीबाद, झटका क्रमांक 2. नवीन फलंदाज एंटर झालाय, कॅन्डीची जागा घेऊन येतोय तो अभिजीत. अभिजीत दिलाने के लिए अभिजीत आया है. दोन फलंदाजांना डगआउटचा इशारा दाखवलाय एसकेने. मैदानाच्या आतमध्ये अभिजीत येतोय, 4थ्या क्रमांकाला 5 चेंडू टाकून झाल्यात. अखेरचा चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, स्क्वेअर लेगचा क्षेत्र खाली आहे. चेंडू जातोय भरधाव वेगाने निघून. इथे मात्र चेंडूने दिशा बदलले आणि क्षेत्ररक्षकाची दशा बदलली, निघून चाललाय समालोचक खेळाडू कक्षामध्ये 4 धाब्यांसाठी. आल्याच अभिने या ठिकाणी मात्र मोठा फटका सजवला. या ठिकाणी बघायला गेलं स्क्वेअर लेगचा क्षेत्र खाली होता, त्यांनी ओळखलं होतं, भापलं होतं चेंडू कुठल्या दिशेला येतोय.
मी हल्ला करणार, म्हणजे माइंडसेट क्लिअर आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा त्याने या ठिकाणी साकारलेली आहे आणि या 4 धावा निश्चितच प्राप्त झाल्या. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 23 धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळते. थोडस विचार करण्यास भाग पाडतोय आता मात्र चिरवली संघाला अभिजित, कारण येणाऱ्या षटकामध्ये किती धावा येतील आणि षटक कोणाला द्यायचा, कसा द्यायचा, कुठे क्षेत्ररक्षण लावायचं. पॉवर प्ले संपलाय, या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा खुलतं होईल, म्हणजे नक्की येणारे षटक कोणाला द्यायचं, कोणाला सोपवायचं, थोडस विचार करण्यास भाग पाडलं. अभिजित आणि राहुल, या ठिकाणी राहुल पहिला एकच चेंडू खेळलाय, सलामीला आलाय, निर्धाव चेंडू खेळला होता, तिथून तो नॉन स्ट्राईक एंडवरती फक्त येणाऱ्या समोर फलंदाजी तो पाहत होता. आता मात्र त्याला स्ट्राईक वरती येण्याची संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये काय करतोय ते येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज सुसज्ज झालाय, गोलंदाज आपण पाहतोय MK, अष्टपैलू खेळाडू, फिरकीचा बादशाह. चला खरं सातबाला सुरुवात MK. चला घाई करायची थोडी. आता स्ट्राईक वरती पाहतोय राहुल, सुंदर बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. राहुल विपक्ष MK, दोन्ही समान तुल्य बळाचे हे क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि फलंदाज एकमेकांच्या समोर. ज्या ज्या वेळेस चांगले खेळाडू एकमेकांच्या समोर येतात ना, चांगला बॅटल पाहायला मिळतो, प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटायला मिळतोय. कोणापेक्षा कोण, एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला ग्रामीण क्रिकेटने दिलेले आहेत. हीच तर खरी खासियत आहे. ज्या ज्या गावामध्ये आपले पाहिले तर 2-3 जण तरी हिरे असतात आणि ते हिरे एकमेकांच्या समोर येतात ना, तेव्हा चमकण्याचा प्रयत्न जास्तीने करत असतात. तोच मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ही स्पर्धा त्यांच्यासाठीच असते. युवकांना पुढे जाण्याची संधी, या प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं प्रत्येक गावाची ही तयारी असते. बघा इनसाइड आउट केलं या ठिकाणी, या बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय दुर्वांना कलेक्टिंग करण्यासाठी, थोडस पंबल काढतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव्याने धावसंख्या भर पडते. धावसंख्या 26 ऑन बोर्ड, 26 धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळते. मग अशी नक्कीच म्हणत होतो मी, ग्राउंडमध्ये ज्या ज्या वेळेस आपल्याला आपल्या गावातले खेळाडू पाहायला मिळतात आणि प्रत्येक गावातून दूरदूरवरून येतात आणि या ठिकाणी खेळ प्रदान करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कलागुणांना या ठिकाणी सादरीकरण करण्याचा हा प्लॅटफॉर्म, ज्या ज्या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय, आयोजकांच्या वतीने स्पर्धा लाभलेली असते, त्या ठिकाणी सहभाग घेऊन आपल्या कलेला या ठिकाणी वाव देण्याचं काम या ठिकाणी हे खेळाडू करत असतात. आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी ही जी अंगातली कला आहे तिचा वापर या ठिकाणी मैदानामध्ये केला जातो. आपल्या संघाला विजय होण्यासाठी परिपूर्ण 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर हर्षलने हो फटका सजवलाय, निघून चाललाय वाईड स्लॉंगनला भेटून, चाबूक शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय अभिजितच्या बॅटमध्ये. अभिजित मगाशी म्हटलं आल्या आल्या मोठे फटके सजवण्याचा त्याने मनसुबा रचलेला आहे आणि तो ते अविरतपणे करतोय. षटकाराच्या साडे संघाची धावसंख्या 32 ऑन बोर्ड. म्हणत होतो मगाशी आम्ही टेंबरेकर ए संघाचा हर्षल, एका धावेसाठी त्यांनी ते एफर्ट लावले होते तिसरी धाव घेण्यासाठी, मात्र त्या ठिकाणी तो थोडस जखमी झाला. शरीराची काळजी घेत चला, आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी आपण 100% लावत असतो, गोष्ट मान्य आहे. पण मात्र शरीराला सुद्धा आपल्या मैदानाच्या आतमध्ये जपत चला, कारण थोडीशी इंजर्ड आपल्याला येणाऱ्या काळामध्ये किती महागात पडू शकते. जवानीचा खून असतो नक्की माहीत आहे, मात्र जवानीचा जोश, थोडेसे होश पण ठेवायला पाहिजेत. फुलटा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मिड विकेट क्षेत्र, चेंडू निघून चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे, 6 धावा. फुलटा चेंडू फुल टोलून दिलाय. या ठिकाणी थांबण्याचं नाव घेत नाहीये अभिजित. नाबादच आपण पाहतोय
एक ऊर्जा प्रदान करणारं नाव आहे अभिजीत. बॅक टू बॅकचे 2 षटकार. यमकेला मात्र मागावर दिबा दडपण आलंय. थोडस डोकं खाजवावं लागेल, विचार करण्यास भाग पडला अभिजितने. चेंडू टाकायचं तर टाकायचं कुठे, अशी परिस्थिती आता मात्र एमके वरती ओढवले. सुंदर चेंडू या ठिकाणी, यॉर्कर चेंडू. लाऊड अपील पाहायला मिळते. पंच मात्र आमचे तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. राजा हरिश्चंद्रचा दुसरा अवतार. ऊ पण नाही ना चू पण नाही, तटस्थ भूमिका. आमचे पंच प्रशांत भोईर, विलास भोईर अतिशय कर्तव्यदक्षता सर. आजचा दिवस क्रमांक 6 आहे. चांगली त्यांच्या माध्यमातून पंचाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. सुंदर कर्तव्य दक्षता या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून. फटका फसलाय, चेंडू येतोय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक दुर्वर्ण रुपेशने 100% एफर्ट लावले होते, मात्र टायमिंग झाला होता. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. सुंदर, अप्रतिम, अविश्वसनीय, प्रशंसनीय, उल्लेखनीय, दर्शनीय फटकेबाजी करतोय अभिजित. कौतुक करावं तितका कमी. मला समोरून पाहताना असं वाटलं थोडस फटका फसलाय की काय, मात्र त्याचं प्रॉपर टायमिंग झालं होतं. मिडल ऑफ द बॅट आणि 6 धावा नक्कीच मिळाल्या. संघाची धावसंख्या पाहतोय धावफटकेवरती आपण 44 ऑन बोर्ड. 44 धावा तब्बल लागलेल्या आहेत. या षटकामध्ये विचार करायला गेलं तर तब्बल 21 धावा खर्च केल्या एमकेने. 3 मोठे फटके या षटकामध्ये पाहायला मिळाले. महागडे षटक चुकी झाले एमकेची. कुठेतरी विचार करण्यास भाग पाडला आता मात्र रुपेशला आणि अजितला. दोन्ही फुलटा चेंडू होते या ठिकाणी. जर विचार केला तिसरा आणि चौथा चेंडूचा विचार करण्यास जास्तीचा भाग पाडलाय, कारण तिसरा आणि चौथा चेंडू फुलटा चेंडू आले, त्याच्यावरती अभिजितने मात्र चांगले चमकदार असे फटके आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र रुपेश येतोय पुन्हा एकदा आपल्या स्पेलला घेऊन. या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये तो आपला वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय. सांघिक चौथा. समोर राहुल आहे, सलामीला आलेला फलंदाज. एक संयमी पारी या ठिकाणी आपल्याला दाखवतोय, दर्शवतोय, कारण अभिजित मोठे फटके खेळतो म्हणजे त्याला एक हाती आपल्याला फक्त स्ट्राईक वरती आणून देण्याचं काम अभिजितला करून देत होता. आता मात्र तो सुद्धा या ठिकाणी या अभिजितला जॉईन करेल काय. डाऊन द ग्राउंड फटका पाहतोय, जमिनी लगत जातोय. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कलेक्टिंग करतोय. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने या 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिट द विकेट, चांगली ताळमेळ दोघांच्या मध्ये, चांगला कॉलिंग. आखो ही आखो में इशारा हो गया. तो म्हणाला तू चल, मी आलोच. चांगली गेम आहे, चांगली मॅच आहे, मॅच ऑन आहे. मॅचच्या आतमध्ये रंगत आहे, मजा आहे. बघा नजाकत, शक्तीपेक्षा युक्तीमुळे श्रेष्ठ म्हटलं जातं आणि त्या युक्तीचा पुरेपूर वापर झालाय, बुद्धीचा वापर झालाय. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओळ आपल्याला माहिती आहे, दैनंदिन जीवनातील एक अभंग आहे. रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी. हा तो साजणी शब्द आहे ना, ज्ञानेश्वर महाराजांनी मुद्दाम वापरलाय. साजणी म्हणजे सखी नाही, प्रेयसी नाही, तुमची मैत्रीण नाही, तुमची बायको नाही, तुमची भार्या नाही, तर साजणी हा शब्द बुद्धीला वापरलेला आहे. सर्वात जवळचं मैत्रीण जर तुमची कोण असेल तर तुमची बुद्धी. तुमच्या शरीरातला एकमेव असा भाग आहे जो संपूर्ण शरीराला चालवण्याचं काम करतो आणि त्या बुद्धीचा कौशल्य दाखवतो राहुल. बघा एक फाईनला तर दुसऱ्या थर्डमॅनला. स्लिपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चेंडू रवाना होतोय. चाललाय दिल्ली, पंजाब, ओडिसा. चौकार.
बॅक टू बॅकचे 2 चौकार आपण पाहतोय. रुपेशला मात्र या ठिकाणी बॅकफुटला ढकलण्याचं काम, फलंदाजाचा मात्र या ठिकाणी सुंदर फलंदाजी करतोय. रेडर मध्ये सापडलाय, पुन्हा एकदा भिदून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. नो मॅन झोन, चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेचा वेध घेत. मिळालाय मोका, लगावलाय चौका. डीजे आई शेपत लेख लाडकी देव पावला या ठिकाणी बेडीस गावला. कारण राहुल आणि अभिजित नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. या वादळाला थोपवायचं कसं, थांबवायचं कसं, रोखवायचं कसं, संपूर्ण चेरिवली संघ याचा विचार करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेला, या ठिकाणी मात्र त्या प्रोटेक्शन लावलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बघा रुपेशचं या ठिकाणी चाणक्य नीती, रणनीती आखली. कुठेतरी चेंडू धावांना आकुंचन लावणं. तर आउटफील्डला असलेले दोन्ही खेळाडू या ठिकाणी पाहतो आपण इनफिल्ड मध्ये तब्दील केले. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला नेलं, त्या ठिकाणी त्याला प्रोटेक्शन साठी ठेवलं. आणि ज्या ठिकाणी मागच्या चेंडूवरती चौकार गेला होता, या ठिकाणी 3 धावा वाचवण्यासाठी हा खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र अभिजित आहे स्ट्राईक एंडवरती, रुपेशचा सामना करील. विचार करायला गेलं तर मागील 5 चेंडूमध्ये राहुलने तब्बल 15 धावा खेचून काढल्यात. फटका सजवलाय, उंची मोठी, अंतर गाठेल काय? अंतर सुद्धा गाठलाय, चेंडू झालाय छुमंतर. सुंदर फटकेबाजी करतोय या ठिकाणी अभिजित. नाव अभिजित आहे, अभिजित दिला केही जाऊंगा घर पे. षटकाराच्या साइड संघाची धावसंख्या फ्लाय होते, गरुडाप्रमाणे झेप घेते. धावसंख्या पाहतोय 65 धावसंख्या धावफलकेवरती. चांगला समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल, चांगला समाचार. ते म्हटलं जातं गोलंदाजावरती हवी व्हायचं असेल तर त्याच्यावरती आक्रमण करणं हा रसायन मानला जातो. त्या रसायनाचा वापर पुरेपूर करतायत दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दाखवून देत आहेत हम भी किसी से कम नहीं, तुम शेर तुम्हें सव्वा शेर. प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगू जातोय की एक शब्द नक्की सांगतो, आवर्जून सांगत असतो, जेब में गांधी हो ना हो, दिल में आंधी होना जरुरी है. आंधी ठेवा, विश्वास ठेवा, धाडस ठेवा. हवाई अल्ला या ठिकाणी करतोय अभिजित. फक्त डील चौकारा षटकारामध्ये करतोय असंच नाही तर मात्र एकेरी दुहेरी सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केले गेले आहे. ते प्रॉपर क्रिकेट खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बेडीसगाव संघाचे हे दोन्ही खेळाडू या ठिकाणी प्रॉपर आपला फलंदाजीचा मुजारा पेशकश करतायत. मोठे फटके तर सजवतायतच, मात्र त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरी धाव सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. बघूया अखेरचं षटक. या ठिकाणी बघा पहिला चेंडू धिरकावून दिलाय, लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय चेंडू, सीमा रेषा पार. 4 चौकार. बघा सन्माननीय तानाजी विशे साहेब यांच्याकडून अभिजित साठी परवानगी आल्या. त्याच्या प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 100 रुपयाचा पारितोषिक लावलाय. पारितोषिक येत आहेत, फलंदाज बरसतायत. पारितोषिक नाही आहेत, हे बक्षीस आहे. बक्षीस कशासाठी आहे तर कलेला वाव देण्यासाठी आहे. प्रत्येकाच्या अंगामध्ये कला असते, कला सादरीकरण करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म लागतो. आणि हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईकरांनी. सुंदर फटका फसला होता या ठिकाणी. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा मनसुबा रचला होता. थोडासा हाताला चेंडू ब्रश करून गेला. बघा एकही धाव सोडण्याचा मनस्थितीमध्ये नाही आहेत, प्रत्येक धाव गवसून काढतायत. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली कॉलिंग आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. दोघांचा ताळमेळ चांगला बसलेला आहे. यावेळेस इनसाइड आउट फटका पाहतोय रुपेश, येतोय दूरवरनं. बाउन्स झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण, 100% एफर्ट आपल्या मैदानाच्या आतमध्ये देतोय. आपल्या संघासाठी संपूर्ण प्राण तो पणाला लावतोय.
प्रत्येक धावांसाठी संघर्ष केला जातोय. एक एक धाव महत्वाची आहे प्रत्येकासाठी. बघा 3 धावा एकवडल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कामगिरी करतात मैदानाच्या आतमध्ये. चिते की चाल बाज की नजर और रनिंग बिटवीन विकेट पे संदेह नहीं करते अभिजित आणि राहुल. धावसंख्या पाहतो धावफलकीवरती आपण 74 ऑन अ बोर्ड. लेनार्ड विपक्ष चेरवली दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी यायचं आपण. टॉस द बॉस या कक्षामध्ये. सुंदर चेंडू या ठिकाणी बघा. उजव्या एसटी पासून दूरवरचा चेंडू. आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळतो. लेग स्पिन आपल्याला पाहायला मिळाला होता. जास्ती टर्न झाला आणि टर्न जास्ती घेतल्यामुळे वाईडची लाईन तो क्रॉस करून गेला. लोअर पेसरचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. अशी गोलंदाजी थोडीशी उशिरा झाली. अशी गोलंदाजी तुम्हाला अगोदर करायची होती. कुठेतरी धावांचं आकुंचन लावण्यासाठी असे चेंडू तुम्हाला टाकणं गरजेचं होतं. यॉर्कर टाकणं. वाईड लाईन यॉर्कर. धावांना कुठेतरी आकुंचन लावायचं असेल तर एक लाईन मध्ये तुम्हाला चांगल्या गोलंदाजी करावी लागते. बघा लोअर पेसरचा चेंडू या ठिकाणी तिरकावून दिलाय. पुन्हा एकदा खराब चेंडूवरती मात्र समीकरण चांगला आलाय. मागचा चेंडू यॉर्कर होता. या चेंडू लाईन थोडीशी अलीकडे खेचली. तिथे मात्र बरसला चेंडू जाऊन मात्र असला निघालाय प्रेक्षकांच्या वेडीला. षटकार. मैदानाच्या आतमध्ये बेडीस गावचा हवाई सफर हवाई हमले करतोय. 81 धावा तब्बल धावफलकीवरती लादले. अखेरचा चेंडू शेष. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच वळतील आमच्याकडे इशारा देतील फरमान देतील आदेश देतील हुकूम देतील तंबी देतील. 1 धाव लावा. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पाहतोय 82. लॉस ऑफ 2 विकेट. बघा म्हणजे धावफलक वरती माझे मित्र बसल्यात. राज मला सांगतायत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फटका पासलाय. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये झेल टिपतील काय. दोघं आलेत. दोन्हीही खेळाडू फक्त चेंडूकडे पाहत राहिलेत. दैव देते कर्म नेते. या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त. धावसंख्या 2 ने वाढली. फ्लाय धावसंख्या झेप घेते 84. 5 षटकांचा खेळ संपुष्ट. संघाची धावसंख्या 84. 85 धावांचं लक्ष आहे चिरवली संघासमोर. आणि या ठिकाणी बघा दोघांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. चांगली कमालीची कामगिरी केली. त्रेसष्ट धावांची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळाली. सुंदर पार्टनरशिप सुंदर भागीदारी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन्ही खेळाडूंसाठी. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. खेळाडू कक्षात नक्कीच टाळ्या वाजतील. इथे मात्र 85 धावांचं लक्ष आहे चिरवली संघाला. या ठिकाणी 85 धावा करण्यासाठी 2 महत्वाचे 2 प्रमुख शिलेदार मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करण्यासाठी मी दिल शुभेच्छा. आपण कुठे जाऊ नका. आपली थोडीशी रजा घेतो कारण दुपारचं सत्र भोजन करून परत देतो. आपण कुठे जाऊ नका. पाहत राहा नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक 2026. यापुढील आवाज ऐकाल इथलेच भूमिपत्र माझे मित्र फैजल शेख. धन्यवाद. धन्यवाद निशांत सर. नक्कीच यानंतरची मॅच असेल दबाव स्पोर्ट्स लेनार्ड विपक्ष राकेश स्पोर्ट्स चेरवली. चेरवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम डिसिजन फिल्डिंग करण्याचा घेतलाय. हा डिसिजन मला माहित होता पण या ठिकाणी आम्हाला विशेष सहकार्य लाभले लेनार्ड संघाचे प्रोत्साहित संघ म्हणजेच नकुल विषयांनी यास आम्हाला नामदेव क्रीडा मंडळासाठी 2 बॉल बॉक्सची व्यवस्था निर्माण करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. अभिजित विषयला तानाजी विषय यांच्याकडून 100 पारितोषिक आमच्याकडे जमा आहेत.
दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षक राजांच्या क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा नामदेव क्रीडा मंडल आयोजित साई एकविरा चषक मध्ये लंच के ब्रेक के बाद शहर से करता हूं मैं सबका स्वागत, स्वागतम सुस्वागतम। काठी की टक्कर मैदान के अंदर देखने को मिलेगी। दो टीम के बारे में देखता हूं तो बहुत ही बेहतर सी बैटिंग जो देखे अपने यहाँ पर बेडीजगांव टीम के द्वारा। जीतने के लिए 85 रन टीम चेरवली टीम के लिए 5 ओवर में 85 रन बनाने हैं। इस बीच में दो बल्लेबाज मैदान के अंदर देखते हो अजीत और एसके सर। स्पर्धेचा विचार केला तर नक्की चेरोली संघाचे दोन संघ आज या मैदानामध्ये खेळत आहेत, राकेश फोर्ट चेरोली आणि हा चेरोली संघ। गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज सज्ज झालाय कॅन्डी। पहिला षटक कॅन्डी पाहूया। पहिला चेंडू एसके सरांसाठी, पहिला चेंडू ऑफसाईडला मारायच्या नादामध्ये हा चेंडू वाईट पंचांनी घोषित केला। पंच्याऐंशी धावा जमात्र जिंकण्यासाठी काढायचे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढायचं। पुढचा चेंडू सुद्धा आता मात्र नो 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 चेंडू आहे। एसपीएल मध्ये वेगळाच आवाज येतो आणि या ठिकाणी वेगळा आवाज काढण्याचा प्रयत्न आम्ही केला। नो पडल्यानंतर वेगळाच आवाज येतो, टू टू टू। नो चेंडू आता फ्रीड असेल। बघा थोडस हसतात आमचे प्रेक्षक राजे सुद्धा, कारण की पक्ष्यांसारखे आवाज काढतो आम्ही, कला आहे मित्रांनो ही। पुढचा चेंडू या ठिकाणी फ्रीड होता, नक्कीच बॅटीची कडा लागली होती, आमच्यापर्यंत आवाज आला होता पण फ्रीड होता म्हणून मात्र जीवनदान आहे। रात्री ISPL मध्ये भरपूर नो आम्ही पाहिले आणि आज या ठिकाणी पाहिला नो। पुढचा चेंडू पाहूया। हा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला भेटतोय। नक्कीच विचार केला गोलंदाजाचा, गोलंदाज मात्र बॉडी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला भेटतोय। नक्कीच आमचा राकेश फूट चेडोली संघाचा विकी दादा सुद्धा मॅचचा अनुभव घेतो, आनंद घेतोय। हा चेंडू आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला, क्षेत्ररक्षक धावतात, पलतात, चेंडू अडवतात, पण चेंडू पुन्हा एकदा धावत पलत 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 चेंडू चौकार चौकार 4 धावांसाठी निघून जातोय। देखा है पहली बार ESK सर कहा चौकार 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 आलाय ऑफसाईडच्या दिशेने। खूपच सुरेख असा फटका सजवला, संगीत सुद्धा आमच्या अमोलच्या माध्यमातून ऐकायला मिळालं। प्यार हा क्रिकेटचा प्यार आहे, तो उन्हामध्ये खेळला जातोय। पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, वाईट लई वाईट। नक्कीच इथं पक्ष्यांचे कसे दोन पंख असतात
त्या पंखांच्या वर पक्षी वरत हवेत झेप घेतात त्याच प्रकारे आमचे कैलास दादा 2 हात समांतर करतो आणि चेंडू अवांतर देतो. वेगळी साधा कैलास दादाची आदा व्हाईट चेंडू. धावसंख्येचा विचार केला स्कोअरबोर्डवर 8 धावा. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र लाजवाब चेंडू आहे. निघून जातोय चेंडू. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. गोलंदाज सुद्धा म्हणतोय हसतोय गाळामध्ये गुदू गुदू. एक वाईट तर एक टाईट चेंडू. हा पुढचा चेंडू. आता फुलटस आहे. फुलटोल वसूल करायचे. चेंडू फरार होतो जमिनीला गुदगुल्या करत चौकार येतोय. 4 धावांसाठी चौकार. आगल्या वेगळ्या स्टाईल मध्ये चेंडू उडवलाय उडण खटवल्यासारखा आलाय. 1 बाउन्स. पुन्हा एकदा ओर धरप 4 चौकार.
क्रिकेटवाला हवा, पोरगा क्रिकेटवाला हवा. विश्वास सर आहेत आमचे, क्रिकेटर आहेत असं सांगतो मी. जरा ऐकून घ्या तुम्ही. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला भेटतील, कारण की मित्रांनो क्रिकेट खेळत असताना लक्ष असू द्या, भरपूर पोरं आमची क्रिकेट खेळणारी अजून लग्नाची बाकी आहेत. हा चेंडू आकाशालगत उडवलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने बेवरचा प्रवास करून या ठिकाणी प्रयत्न लाजवाब होतं. चेंडू पर्यंत पोहोचला, शेवटच्या मोमेंटला चेंडू हातामध्ये पडला आणि चेंडू मात्र धरतीला दान झाला. जीवनदान मिळाला. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर लागले 29 धावा. हरिकेश विशे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं. रोहनच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. विकेट घे, 200 कमाव. जास्त घेतल्या तर आजचा दिवस सोड, कोणी पण घ्या, 200 मिळवा. पुढचा चेंडू आता उडवला, आता विकेट नाहीये, आता टारारम लय लांब षटकार. अजित सर 1 नंबर. लय भारी षटकार टोकला. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढली. 35 धावा स्कोअर बोर्डवर. 2 षटकाचा विचार केला, 2 षटकाच्या अखेरीस 35 धावा स्कोअर बोर्ड लागल्या. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये करायचे धावा 50 धावा करायचे. विचार करायला लावलाय बेडीसगाव संघाला या ठिकाणी. 2 षटकाच्या अखेरीस 35 झाल्या. आता 3 षटक म्हणजे 18 चेंडू मध्ये 50. अजूनही एकही विकेट गेली नाही, हे महत्वाचं आहे. थोडं फास्ट चला बेडीसगाव संघ, फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आणायचे आता बघूया. 18 चेंडू 50 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहूया. गोलंदाजीसाठी सज्ज झाला गोलंदाज रवींद्र. धीरज आणि किरण मात्र कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये टट्टबंड होऊन बसलेत. तब झालाय पोट. मात्र दुपारच्या सत्रामध्ये काम फिट, कॅमेरा नीट. पाहूया एसके सर स्ट्राइक एंडवर. पहिला चेंडू एसके सर स्ट्राइकला आलो का लगेच गोलंदाज व्हाईट का टाकतो मला समजत नाहीये. आणि चेंडू पुन्हा व्हाईट आलाय. संघ मालक बेडीसगावचे कल्पेश हरड यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचले. कुठलाही गोलंदाज विकेट घेईल त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हरिकेश विषय यांच्याकडून सुद्धा 200 आहेत. पुन्हा एकदा कैलास इकडे फिरला का समजाचा चेंडू व्हाईट आहे, लय वाईट. पण या ठिकाणी पहा मित्रांनो, एसके सर अजित सर तुमची जर विकेट घेतली तर गोलंदाजाला 400 आहेत. हे सुद्धा गोलंदाजाने विसरायचं नाहीये. पण या ठिकाणी जिंकण्यासाठी 85 धावांची गरज असताना आतापर्यंत विचार केला चरवली संघाने धावा केल्यात 37 धावा स्कोअर बोर्डवर. विचार करायला लावले पूर्ण बेडीसगाव संघाला. आमच्या नारायणभाऊकडून शुभेच्छा आल्यात बेडीसगाव संघाला.
पुन्हा एकदा सांगू का नको वाईट चेंडू. एकच बाई वलट्या बाईचं आगमन झालंय. डीजे वलट्या आपलं हार्दिक स्वागत. दुपारचं भोजनचा आनंद घेऊन पुन्हा एकदा मनोज कडव आणि सागर भाई एवन जोडी आलेला आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू आता मात्र स्टेट ड्राईव्ह फाटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पडतोय, तत्पुरता एकच धाव. एसके सर सुद्धा बॅट फिरून फिरून कंटाळले असेल, कारण की चेंडू वाईट जातात, काहीतरी करू, बॅट मारू, धावा करू, 85 करायचे, जिंकू, सुपर 8 मध्ये जाऊ. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अनुभव आहे, ते अनुभव मात्र पणाला लावतो एसके सर आणि गोलंदाज. अनुभवाला अनुभव भिडला तेव्हा मात्र अशा प्रकारे क्रिया पाहायला भेटते आणि 17 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू अप्रतिम चेंडू, हो लाजवाब. जसा आला तसा सक्कन खेचून घेतला यष्टीरक्षकाने. त्याला माहित आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये अजित सर सुद्धा असेच चेंडू खेचतात, मला खेचावं लागेल आणि त्याला बाद करावं लागेल. बाद केलं तर 400 200 वाटून घेतील की काय. यष्टीरक्षक आणि गोलंदाज ते नंतरची गोष्ट, पण इथे प्रयत्न करावं ही पहिली गोष्ट. पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी दोन संघामध्ये लढत चालू आहे. पुढचा चेंडू उडवला लेग साईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये आणि या ठिकाणी अजित सरांची विकेट जी मात्र प्राप्त केली आणि त्या ठिकाणी दिले जातील आता 200 400 रुपये. या गोलंदाजाच्या नावावर लिहिले जातील आता आणि त्याने मात्र विकेट प्राप्त करू दिले. पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल झालाय, मेजर रुपेश. तत्पुरता जाऊया डीजे अमोलकडे. डीजे अमोल, तुम्हाला सुद्धा थोडस उचकी लागले की काय, थांबतो नंतर लावतो, काय चालू आहे. कॉल आलं होतं त्यांना महत्वाचे. डीजे फटाक. पुढचा चेंडू नवीन आलेला फलंदाज या ठिकाणी रुपेशसाठी कशा प्रकारे टाकला जाईल आतापर्यंत विचार केला, चांगली गोलंदाजी केली, विकेट घेतले म्हणजे चांगलीच गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा हलकासा कट केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, थांबतोय, घेतोय, अडवतोय, चर्चाला भाग पाडलाय. एकच धाव घेतली, एका धावाने संघाची धावसंख्या 40 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. अजूनही 45 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे, हो लाजवाब क्षेत्ररक्षण. एकच धाव. दीपकची फिल्डिंग लाजवाब आहे. प्रॅक्टिस कमी करतोय पण संघासाठी एफर्ट देतोय. पुढचा चेंडू पाहूया. थोडासा थकवा जाणवत आहे गोलंदाज, कारण की कडक सूर्याची किरणे त्याच्या अंगावर पडतात. पुढचा चेंडू. हा चेंडू उंचावर मारायच्या नादामध्ये बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. बघता हा एक धाव, 22 स्वरूपात एक धाव आणि एका धावाने मला तरी वाटतं षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकाचा विचार केला, स्कोरबोर्डवर धावा बोल राज बावा 42 धावा.
42 धावा स्कोरबोर्ड लागल्यात. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे आता धावा. बोल हेमंत भावा. 43. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येतो पाहूया. 12 चेंडू 43 धावा. नक्कीच मला तरी वाटतंय ज्याने दुसरं षटक टाकलं रोहनच येतो की काय. पाहूया गोलंदाजीसाठी रोहन चाललाय. स्ट्राईक इनवर रुपेशवर पूर्ण जबाबदारी आहे. आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, लढावा लागेल. योगेश पाहतो मॅच. या ठिकाणी दबाव लेनार्ड संघाचा. छोटा पॅकेट बडा धमाका, नंतर त्याचा धमाका, कारण की तो देतो दबाव दबाव दबाव. योगेश जेव्हा पाहतो तेव्हा हसतच असतोय. खुद 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 गालामध्ये. पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. पुढचा चेंडू फुलटोस होता, पायावर होता, उडवला क्षेत्ररक्षक आहे, थोडा पुढे आला, चटका लागला, चेंडू सोडला, एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता, दुसरी सुद्धा कंप्लीट. झेल नाही तर मित्रांनो सांगू शकत नाही हा रुपेश काही करू शकतो आहे. झेल सोडल्यानंतर मात्र खेळाडू घातक ठरतात. या मैदानावर आम्ही पाहिलेले आहेत, आजरमवलेले आहेत. कारण की तुषार लय हुशार मासवणे संघाचा, त्याचा झेल सोडल्यानंतर त्याने अर्धशतक कंप्लीट केलं होतं. आणि हा बघा झेल सोडल्यानंतर लय 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 लांब षटकार. जखमीवर मीठ चोलणारा हा षटकार. झेल सोडल्यानंतर आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्लॅट हिट. ओहो, एकाच्या पायाला लागलं, दुसऱ्याने हात लावला, चेंडू फरार झाला. चौका. इथे नाव आमचं कैलास आणि विलास आणि आमच्या दादाचं झालंय, पण इथे माधव सरांचं गाणं आलंय. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू फुल टॉस. पाहूया क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी कॅच तर घेतलेली आहे, पण इथे रनआउटची विकेट काय आहे इथे चेक केलं जाईल. पहिले सर्वप्रथम हाईट फॅक्टर चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. त्यानंतर या ठिकाणी जो डिसिजन कॅच असेल, हाईट फॅक्टर सक्सेसफुल नसेल, सक्सेसफुल असेल, पुढची क्रिया नंतर सांगू. चला विलास सर आपली भूमिका आपण पार पाडा. थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये विलास सर आहेत. हा चेंडू चेक केला जाईल पूर्ण. फेडिलरी म्हणजे OUT आउट आहे. झेल घेतलेला आहे, रुपेश बाद होत आहे. नक्कीच चेंडू पूर्णपणे डीप होत होता, पूर्णपणे चेक केला आणि पंचांनी आमच्या कानावर सूचना पोहोचवली.
आप्पा था वहां पे, आप्पा ने लिया कॅच. मारतो लय गप्पा तो म्हणजे आप्पा. विकेट रुपेश बाद होतो, त्याची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये आला. 85 धावा मात्र पूर्ण करत असताना कुठेतरी रुपेशच्या पाठीतून एक षटकार एक चौकार आला. त्यानंतर आक्रमण 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 कराच्या नादामध्ये हा फटका फसला. क्षेत्ररक्षक आप्पा गालामध्ये असला, धक्का रुपेशला बसला. धक्का. धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या स्कोर बोर्ड धावा लागल्या 54 धावा. उर्वरित चेंडू आहेत 8 कराचे 31 31 धावा. नक्कीच अंडरम क्रिकेटला जिथून सुरुवात झाली तिथून आप्पा ह्याच गावामध्ये क्रिकेट खेळायचा आणि मामाचं गाव आप्पाच्या. एक आप्पा आज मात्र कमी भासवते आप्पाची आमच्या चेरोली संघामध्ये. डावखुराचा फलंदाज मयूर मैदानामध्ये आला. पाहूया हा चेंडू मात्र या ठिकाणी अप्रतिम चेंडू, लाजवाब चेंडू, निर्धाव चेंडू. 7 चेंडू 31 धावांची गरज आहे. किनोली असोसिएशन प्रीमियर लीग आता थोड्याच दिवसांनी होणार आहे. त्या लीग मध्ये सर्वात माग ऑक्शन मध्ये गेलेला प्लेयर म्हणजे मयूर. तो स्ट्राइक वर आहे. फुलटो चेंडू फुलटोल वसूल केलाय की काय या ठिकाणी. 6 धावांसाठी आलेला मयूरच्या बॅटमध्ये घणाघाती प्रहार ठोकलाय षटकार. डीजे अमोल कामावर जायला बघतो रिक्षावाला वाट, पण इथे कामावर जायला साई एकविरा चषक पाहिला बघतात सर्व रिक्षाची वाट. का जायचे दसेला साई एकविरा चषक पाहिला. तो गाणं असेल तर लाव. भावा आज नितीन भावाचा वाढदिवस आहे. नितीन भावाचा पण नितीन सरांचा पण, दोघं नितीन नावाचे दोन्ही भेरे आहेत. त्यांना देऊया साई एकविरा चषकाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 59 धावा झाल्यात. आता जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. आज या ठिकाणी पूर्ण ग्रामस्थ असतील, आलेले सर्व मान्यवर असतील, सर्व क्रिकेट प्रेमी असतील आणि सर्व क्रिकेट चाहते असतील. मॅचचा आनंद घेतात, साई एकविरा चषकाचा आनंद. कारण की मित्रांनो हवेच्या बाजूलाच हे मैदान आहे, ग्रीन पार्क मैदान. आणि या मैदानावर जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असते तेव्हा तेव्हा थोडी गाडी थांबवावी, जावावी, कोण खेळतोय हे पाहावं. स्पर्धा कुठली असो, स्पर्धा कशी असो, पण क्रिकेट 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 जिथे असेल तिथे पाहावं जावं. गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू पहिल्या ओव्हर पासून पाहतो मित्रांनो. एसके सर स्ट्राईकला आल्यावर पहिला चेंडू व्हाईटच येतो आणि व्हाईट आला. आता समीकरण असेल गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज वन बाउंस सुद्धा दिलेला आहे अभिनव आला आणि अभिनव याचा पहिला चेंडू व्हाईट आलाय. पहिला वन बाउंस चेंडू दिलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काही पाहिला भेटतो या ठिकाणी. कैलास फिरला म्हणजे चेंडू व्हाईट. हेरला आम्ही हेरला. व्हाईट चेंडू आहे. आमचा स्कोरर सुद्धा म्हणतोय या ठिकाणी व्हाईट लिहिता लिहिता माझी सुद्धा हैराणी झाले. एवढ्यात मी 2 पेपर सोडवले असते. आमचा राज करतोय स्कोरिंग बोर्डवर राज. पुढचा चेंडू आता मात्र लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय. वेट अँड वॉचचा फटका. चेंडू फरार. मिलेगा 4 तो बेड़ा होगा पार. ये लगा साई एकविरा चषक चौकार.
धन्यवाद हेमंत दादा धन्यवाद चेंडू दिल्याबद्दल. मित्रांनो मॅच अजून संपली नाही, कारण की मॅच आम्ही अजून जिंकलो नाही असे SK सर सांगताना, कारण की आता समीकरण आहे उर्वरित चेंडू टाकायचे 5 धावा करायचे 19. 5-19 समीकरण आहे. 5-19 अजूनही मित्रांनो मॅच संपली नाही. सलामीचा फलंदाज SK मैदानामध्ये आहे. ओहो अभी तक मैं मैदान में हूं तब तक कुछ भी कर सकता हूं. चलो 5 को 1 10 का दिन 3 म्हणजे 3 षटकार मारले तर मॅच जिंकणारे चेरवली संघ असं मी सांगतोय. पाहूया ह्या ठिकाणी 5 चेंडू 19 धावांची गरज. अभिनव गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अभी नाही तो कभी नाही. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फक्त दिशा दिल्या. चेंडू फरार होतोय 4 धावासाठी. चौकार. वाटीचे नक्कीच सर्व घाबरतात. इथे डीजे ऑपरेटर बोलतो का बीबी कोडरने का नाही, सर्वच घाबरतात असं काही नाही मित्रांनो. पण या ठिकाणी धावसंख्या 4 ने वाढले. धावसंख्या होते स्कोर बोर्डवर धावा 70 धावा. आता समीकरण आहे उर्वरित चेंडू टाकायचे 4 चेंडू मध्ये करायचे धावा 15. 4-15चं समीकरण आहे. SK सर सलामीला आलेल्या मैदानाच्या आतमध्ये चौकार 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 त्यांच्या बॅटीतून पाहायला मिळतात. आतापर्यंत SK सरांच्या बॅटीतून आलेले आहेत 13 चेंडू 23 धावा कंट्रोल केलेत आहेत. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव होणार की नाही. एकच धाव. आता समीकरण असेल उर्वरित चेंडू टाकायचे 3 धावा करायचे 14. 3 चेंडू 14 धावा. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर शेवटच्या 2 चेंडूवर वेगळाच काहीतरी पाहायला भेटेल. पण हा चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या चेंडूवर मोठा फटका आला तो गोलंदाज धकधक 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 करेल. पण हा चेंडू दॉट आला तो गोलंदाज लय भारी असं म्हणलं जाईल. पाहूया गोलंदाज भारी का फलंदाज भारी. जो जिंकल तो या स्पर्धेमध्ये लय भारी आणि जो हारेल तो जाईल घरी. पाहूया नामदेव लन क्रीडा मंडळ आयोजित साई 21 चषक दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. चला थोडं फास्ट केला मित्रांनो. एकच मॅच आहे आम्हाला पण माहित आहे, पण भरपूर टाइम झाला. 5 ना 5 10 वरीनं 1.5 तास झाला. तो बघा लगेच धावत आला. पाणी घेऊन आला. थोडासा पाणी पे तुझ्या जीवात जीव येऊन दे. नक्कीच मित्रांनो, कारण की पाणी है जल है तो कल है. कल देखने का तो पानी पीना पड़ेगा और पानी पीने का तो बिलाल भाई शेख के जैसा आदमी मिलना चाहिए. त्यांनी मात्र या ठिकाणी पाण्याची व्यवस्था निर्माण करून दिले. या मंडळासाठी विशेष सहकार्य केलंय. पाहूया या ठिकाणी मित्रांनो त्या गोलंदाजाच्या मनामध्ये धडधड चालू असेल, पण या ठिकाणी तो फलंदाज स्ट्राईक केला आलाय. मयूर त्याच्या पाठीतून एक षटकार आलाय. पाहूया तो कशा प्रकारे कामगिरी करतोय. हा चेंडू ऑफ ट्रॅकर फटका दमदार गोलीगत सिक्सर. षटकार आलाय. आईन मोमेंटला ठोकलेला हा षटकार. आता समीकरण आला येऊन टेपलाय. 2 चेंडू करायचे धावा. लावा वाट कराट 2 चेंडू 8 धावा. बेडीसगावचा पोरगा रे
षटकार मारतोय की काय? गोलंदाजी करतोय बेडीसगावचा पोरगा आणि षटकार मारतोय शेरवलीचा पोरगा. वेगळाच गाणं लावतो डीजे ऑपरेटर. फटाक सुद्धा आता मात्र भाव चाललाय. या ठिकाणी षटकार टोकला. षटकार संघाची धावसंख्या अशा पल्लवित करणारा फटका आलाय. आता 2 चेंडू 8 धावांची गरज. कालच्या दिवसामध्ये 2 चेंडू 9 झाल्या होत्या भावा. आता पहा 2 चेंडू 8 धावा. अरे दादांनो माझं लक्षच चुकलं रे. या ठिकाणी त्याने काल 9 काढलं तर स्टेजवर बसलाय. सकाळपासून बसलाय संदीप भाऊ. वा 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 वा. काल 2 चेंडू 9 होते. एक षटकार मारला आणि त्यानंतर धावत पलत 3 धावा घेऊन काढल्या. असा संदीप भाऊ या ठिकाणी बसलाय. त्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आता 2 चेंडू करायचेत 8. होईल की गाठ पाहूया. झाली या दोन्ही संघांची गाठ. आता या 2 चेंडू 8. प्रेक्षक राजांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. म्हणून तर म्हणतो मित्रांनो नामदेव क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक मध्ये जो येतोय तो आनंद घेतोय आणि विशेष सहकार्य करतोय. सर्वांचं हार्दिक अभिनंदन आहे. 2 चेंडू 8. बॅटिंग टीम रिव्ह्यू गमावलेला आहे. नक्कीच बघा कैलास लकडेचं लक्ष किती आहे. एक चांगली पंचांची भूमिका या तिन्ही पंचांनी पार पाडली या स्पर्धेमध्ये. ताज के पत्ते के जैसे तीनों है. पाहूया प्रत्येक चेंडूवर गेम आहे मित्रा. कारण की तिन्ही चेंडू एकच चेंडू आहे आणि त्या चेंडूवर गेम क्रिकेटची आहे. 2 चेंडू 8 धावा. 85 धावा करायच्या होत्या. त्या 85 धावा मात्र या ठिकाणी. हा चेंडू टप्प्यात आला. कार्यक्रम झाला. ठोकलाय षटकार. आला तो इतिहास. आज मात्र काय होते पाहूया. कालचा दिवस वेगळा होता. आजचा दिवस वेगळा आहे. कालचा संघ वेगळा होता. आजचा संघ वेगळा आहे. कालचा गोलंदाज वेगळा होता. आजचा गोलंदाज वेगळा आहे. कालचा फलंदाज वेगळा होता. आजचा फलंदाज वेगळा आहे. पाहूया. 1 चेंडू 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. बोल बाबा होतील की नाही. 1 चेंडू 2 धावा. झाल्या तर जिंकणार चेरवली संघ. हरल्या तर नाही झालं तर जिंकणार बेडीसगाव संघ. जिंकणार एकच संघ साई एकविरा चषकामध्ये सुपर 8 मध्ये जाण्यासाठी.
हा चेंडू उडवलाय लगातारचा तिसरा षटकार मयुर्याने डोकलाय. साई एकविरा चषकामध्ये करून दाखवला मयुर्याने. या धावा 85 धावा बोलबावा केल्या बाबा. आता स्वतः सांगणार लगातार 3 षटकार मारले आणि आपल्या संघाला सुपर 8 मध्ये पोहोचवला. मयुर्याचं हार्दिक अभिनंदन असेल, पूर्ण संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. दोन्ही संघाच्या माध्यमातून अप्रतिम मॅच झाली, त्याबद्दल दोन्ही संघांच्या माध्यमातून सुरेख मॅच झाली. दोघांचं हार्दिक अभिनंदन. आणि तो गोलंदाज मित्रांनो नवीन आहे, गोलंदाजीसाठी आला, प्रयत्न केलं, प्रयत्नाने परमेश्वर म्हणतात. त्याच प्रकारे कारण की ऐन मुमेंटला ज्यावेळेस गोलंदाजी घेतो मनामध्ये खालीच लागते का मी ही मॅच डिफेन्स करून दाखवील. त्यांनी जबाबदारी घेतली, जबाबदारी त्याच्यावरून पूर्ण झाली नाही पण प्रयत्न केलं हे महत्वाचं आहे. प्रयत्नाने परमेश्वर. नक्कीच या ठिकाणी अभिजित विषय आपण यायचे बेडीसगाव संघाचा ती जाऊन दादा 12 प्लेअर तुम्ही तिथे द्यायचे त्यांना 100